नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे की पोलिसांकडूनच पोलीस भरतीत जे आहे वाढीव गुन्ह्यांचे प्रलोभन करण्यात आले आणि 13.64 लाखाचा गंडा घालण्यात आलेला आहे आणि 3 उमेदवारांची केली फसवणूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. तर मित्रांनो, याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पूर्ण माहिती पहा आणि माहिती पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पाहू शकता की पोलीस भरती प्रक्रियेत जी सध्या पोलीस भरती झाली आहे, तर त्या भरतीत गुण वाढवण्यासाठी उमेदवारांना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत जवळजवळ 13.5 लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील एका पोलिसासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि विशेष म्हणजे गुन्ह्यातील जे मुख्य आरोपी रेल्वे पोलीस दलात नियुक्त होता, हा गुन्हा दाखल होताच त्याच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे पतंगनगर पोलिसांनी सांगितले. तर आपण राठोड जे आहे, सचिन राठोड असे मुख्य आरोपीचे नाव आहे आणि त्याच्या जे आपण पाहू शकतो की नरेन राठोड, चंद्रकांत राठोड आणि आरती जाधव यांनी हे आरोपी करण्यात आले आहे यांनाही. आणि धाराशिव येथील प्राथमिक शिक्षक अनिल जाधव यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा संदेश हा पोलीस भरतीची तयारी करत होता. मुंबई पोलीस दलातील शिपाई भरतीच्या मैदानी चाचणीसाठी तो एप्रिल 2024मध्ये घाटकोपरला रेल्वे पोलीस मैदानावर गेला असता त्याची ओळख सचिन राठोड यांच्याशी झाली आणि परीक्षेनंतर निवड नाही. तर आपण पाहू शकतो की स्वतःला भरती प्रक्रियेशी संबंधित असल्याचे सांगत राठोड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी ओळख असल्याचा दावा केला आणि मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत गुण वाढवून देऊन निश्चित भरती करून देण्याचे आश्वासन दिले. आणि यासाठी सुरुवातीला 50,000 रोख घेतल्यानंतर विविध कारणे सांगून टप्प्याटप्प्याने आणखी रक्कम उकळण्यात आली. चंद्रकांत धोंडीराम राठोड, आरती नंदू जाधव आणि नवन एम राठोड यांच्या खात्यावर तसेच रोख स्वरूपात एकूण 6,38,000 रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र लेखी परीक्षेनंतरही संदेश जाधव यांची निवड झाली नाही. तर आपण पाहू शकतो की आश्वासनावर केलेली ही बोळवण आहे. निवड न झाल्यानंतरही आरोपींनी गुण वाढवून देण्याचे आमिष व पुढील भरतीत नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत वेळ काढूपणा केला आणि अखेर भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री जाधव यांना झाली आणि त्यांनी पैसे परत मागितल्यावर आरोपीकडून धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आता पाहू शकतो की केवळ 50,000 रुपये परत करण्यात आले. तपासादरम्यान युवराज चौगुले व अनिता दराडे यांनीही अशाच प्रकारे फसवल्याचे समोर आले आहे आणि तिघांकडून मिळून जवळजवळ 13,64,000 रुपये उकळल्याचा आरोप आहे. तर मित्रांनो, अशी ही पोलीस भरतीत हे सिलेक्शन म्हणजेच पोलीस भरतीत सिलेक्ट करतो म्हणून हे असा 13.5 लाखाचा विद्यार्थ्यांना गंडा घालण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशी ही अपडेट आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.